मार्च महिन्यामध्ये डॉक्टर मोटकर साहेब सोलापूरचे यांनी आपली सरकारी नोकरी सोडली होती आधुनिक शेती करण्यासाठी। त्यांच्याकडे अगोदर मोसंबीची बाग होती। त्यांनी शेततळं बनवलं आणि या शेततळ्याजवळच आंब्याची लागवड करायची ठरवली होती। कालच आपण विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे त्यांना केशर आंब्याचे रोपं घेऊन आलोय आणि आज त्याची लागवड सुद्धा सुरू झालेली आहे। योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील थोडीशी, किती अंतरावर लावतायत, लावताना काय काय काळजी घ्यायची। राम राम डॉक्टर सर। राम राम सर। आता काय म्हणजे शेवटी डॉक्टरांनी जी नोकरी सोडली होती ते आज कशासाठी सोडली होती आज दिसायलंय। हो अगोदर तर ते बागायतदार होते, आता अजून एक पाऊल उचललं त्यांनी पुढं। जे तांत्रिक पद्धतीने शेती करायला पाहिजे त्याच्यामध्ये एक पायरी ते अजून एक चढली वरती। आणि आज आता विद्यापीठाचा केशर व्हरायटी आंब्यामध्ये तिची लागवड चालू आहे। ती पण घन पद्धतीत लागवड चालू आहे, 12-6 अंतर आहे। 12 नाही 12-7 आहे। 12-7 अंतर आहे। वाढवलं का? नाही झाड 500 बसतात असं आहे का? बरं 12-7 म्हणजे 2 ओळीतलं अंतर 12 फूट। घन पद्धतीने आपण लावलेलं याला झाडातलं अंतर 7 फूट। काय करायचं नाही म्हणजे डॉक्टर साहेब आता रिटायरमेंटचा पूर्ण प्लॅन बनवलेला आहे। काय म्हणतात डॉक्टर साहेब? हां काय शेतीबद्दल तुमचा त्यांना विचार आहे 5 कलम दबून नाही द्यावं लागणार। कलम वर खा लागणार खाली माहिती नाही। बर तारीन शेंडा तुटल नाही तार बघा तेवढी बजले। नाही 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 थोडंसं ढिलं करतो। पक्क राहील, उपयोग नाही होणार। पन्नी ठेवलेलं चांगलं तेवढं लागतोच। आणि समजा या पाय आपली चिमणी आहे ना, चिमणी वर राहायला पाहिजे, खाली माती टाकली चल आणि हे बुडवलं पाहिजे। सगळी पण सपोर्ट। आणि माती कुठपर्यंत लावणार याला? माती तुमची कलम लागून देणारच नाही। माती हे पहा कलम वर जिथं काठी बांधलेली डोळा बांधलेला ते कलम वर नाही आम्हाला। आता आपण किती बाय कितीच खड्डा घेऊन राहिलो? आता हे 1 फूट खोले खड्डे, डायरेक्ट खोली 1 फूट, त्याच्यात बाई काही नाही। आता आपलं रोप किती याचं आहे, हाईटचं आहे? 2-2.5 आहे ना? नाही होऊन जाऊ हां तर डॉक्टर साहेब काय म्हणत होते तुम्ही? चॅलेंजिंग नाही वाटत या सगळ्या गोष्टी? आहे ना, करावं तर लागतं, मेहनत घेतल्याशिवाय मेहनतीसोबत प्रॉपर मॅनेजमेंट जरुरी असतं। सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही कशा प्रकारची तुमची व्यवस्था आहे। 7 बाय 12 अंतर अंतर राहणार 7 पाणीचं ड्रिपनं। आता आपण इथं किती आंबे बसवणार आहेत? 400 बसतील। 400 बसतील। हे लक्ष ठेवायचं बरं, कलम कमीत कमी 2-3 बोट तर राहील पाहिजे। हे पाहिजे वर कलम। तर मस्के साहेब आता हे आंबे बसवल्यानंतर याला काय काय काळजी घेणे आवश्यक आहे? जे रोपटं लहान असतं त्यावेळेस काळजी भरपूर घ्यायची असते। याला आपल्याला बरं का खड्डा लागतो 2x2चा विद्यापीठाची याला। त्याच्यामध्ये आपल्याला लिंबोळी खत, सिंगल सुपर फॉस्फेट, त्यासोबत आपण जे रोप लावतो
त्याला 1-2 दिवसानंतर आपल्याला 22 टिनची ड्रेंचिंग करायची. पण आता हे मूळ तुमचं इतके दिवस कोकोपीटमध्ये होतं, आता ते मातीसोबत संपर्क येणार आहे. मग बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव माती पाणी एकत्र आल्यानंतर चालू होऊन जाईल मुळांना. त्याच्यामुळं मग प्रिव्हेंटिव्ह आपल्याला ते पुढं बुरशीनाशकची एक ड्रेंचिंग करायची 1-2 दिवसानंतर. आणि जे गडबडीत झालं आहे, समजा आपल्याला निंबोळी खत SSP हे टाकता नाही आलं, तर एक 8-10 दिवसानंतर याचे रूट झोन चालू झाल्यानंतर आपल्याला ते करता येईल नंतरच्या याच्यात. आता हे पावसाचा अंदाज असल्यामुळं पावसाच्या गडबडीमुळे आपल्याला ते खड्डे भरता नाही आले त्यावेळेस. पण मग एक 8-10 दिवसानंतर 15 दिवसानंतर एकदा याचे मूळ ॲक्टिवेट झाले का आपल्याला वरतून नंतर ते जे खताची मात्रा आहे त्या पद्धतीत देता येईल आपल्याला. मस्त बसले ही साईड पाहिजे. मामा तुम्ही किती वर्षापासून लावतायत झाडं? मामा कुठं पुढं गेले का? कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडं लावता तुम्ही? आम्ही सीताफळ, मोसंबी, हे आंबे. काय नाव काय तुमचं? शेकलाल. एकनाथ शेकलाल हसन. शेखलाल असेल. कुठले आहेत? इथलेच प्रॉपर अच्छा, सोलापूरचे आहेत. तुमचा काही नंबर वगैरे आहे ना. सांगा ना. 9172 9172 14 14 23 77 23 77. 77. 9172 14 23 77. तर कोणाला फळबाग लागवड करायची असेल तर एक अनुभवी आहेत शेख साहेब, त्यांना तुम्ही संपर्क करू शकता. आता आज ते इथं सोलापूर शिवारामध्ये डॉक्टर मोटकरांच्या आंब्याची लागवड करतायत. अंतर पड राहील ते अंतर लई हो राहील ना. तेर मग तेच म्हणाल मी. तार मागं पुढं झाली. तार नाही मागं पुढे झाली. नाही तिथं नव्हतं बरोबर आहे. अंतर इतकं नसतं. नाही हे बघा ना. हा हे अंतर झालं नाही. हे अंतर वाढलं ना. हा गॅप कमी असतो. झाड काढते हे झाड हे अंतर महत्वाचं आहे. मार्किंग केली ना ते सरळ नाही यायला बरोबर घेतलेलं. फक्त लावताना तू पुढे घेत ते पिवळे खड्ड्यात कोणत्या साईडला घ्यायचं ते आपलं फुल झाड झालं. तिकडे पाहिलं का हे फुल गेलं झाड रे. आता बरोबर आहे. असं दोन बोट एक ते 2 बोट अंतर ठेव, जास्त नको. कारण त्या पाल्यामुळे तार सरकते आणि याला लक्ष ठेव. एवढी लाईन. हा मग पुढच्या लाईनला घ्या त्याच्यावर चालतोय. नाही तसं नाही. पुढची लाईन ते खड्डे करते. खड्डे पुढे झालं पुढे तर त्याला आणलं बरोबर आलं पाहिजे. खड्डा मग आपली मार्किंग अंतराचा विषय नाही. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा डॉक्टर साहेब.